सह्याद्रीच्या कुशीत सातारा जिल्ह्यात वसलेला एक असा गड जो औरंगजेबाच्या नजरेपासूनही कायम लपून राहिला. जावळीच्या घनदाट जंगलाने वेढलेला आणि कोयनेच्या निळ्याशार पाण्याने रक्षण केलेला हा दुर्ग म्हणजे किल्ले वासोटा, ज्याला शिवरायांनी नाव दिले व्याघ्रगड. वासोटा हा केवळ गड नाही, तर तो निसर्गाचे एक अभेद्य कवच आहे. हा किल्ला गिरिदुर्ग आणि वनदुर्ग अशा दोन्ही प्रकारात मोडतो. शिलाहार राजा भोज याने बांधलेला हा किल्ला शिवरायांनी 1655 मध्ये स्वराज्यात सामील करून घेतला. येथे पोचण्यासाठी बोटीने जलाशय पार करावा लागतो आणि त्यानंतर घनदाट जंगलातून अंगावर येणारी चढण चढावी लागते. गडावर चढताना आपल्याला प्रवेशद्वारापाशी मारुतीचे मंदिर दिसते. गडाचा बराचसा भाग आज पडझड झालेल्या स्थितीत असला तरी येथील महादेव मंदिर आणि जुन्या सदरचे अवशेष आजही इतिहासाची साक्ष देतात. गडाचे 2 भाग आहेत, जुना वासोटा आणि नवा वासोटा. याशिवाय गडाच्या वाटेवर असलेले नागेश्वर मंदिर हे एका मोठ्या गुहेत असून ते निसर्गाचे विलक्षण लेणे आहे. वासोटा प्रसिद्ध आहे तो इथल्या अवाढव्य बाबू कडासाठी. इंग्रजी यू आकाराचा हा कडा थडारक असा खोल उतार दाखवतो. येथून समोरच जुना वासोटा दिसतो, जिथे जंगली श्वापदांच्या वावरामुळे पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. हा किल्ला स्वराज्यात प्रामुख्याने कारागृह आणि शस्त्रागारासाठी वापरला जात असे. आज हा किल्ला कोयना अभयारण्याचा एक भाग आहे. दुर्गप्रेमींसाठी वासोटा म्हणजे केवळ ट्रेकिंग नाही, तर निसर्ग आणि इतिहासाच्या मिलनाची एक अद्भुत अनुभूती आहे. एकदा तरी या अरण्याच्या राजाला भेट द्यायलाच हवी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका.